परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक सिद्धासी विनवीतसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोनी सांगा वहिले, माझे मन वेधले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्व असे पुढे कथा, तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विनवीत. कर जोडून गुरुसी विनवीतसे भक्तीसी, आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी, जेणे होय स्थिर जीवासी चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांसी मंत्र उपदेशी, पतिभक्ती विणेत्यांसी उपदेशासी देऊ नये. उपदेश देता स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी, पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे ऐकता गुरुवचन विनवीतसे कर जोडून, स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागली चरणांसी करुणावचने करोनिया. श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा आहे ऐसी, युद्धदेव दैत्यांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी, सकळ सैन्य उठवूनी पुनर्युद्धा पाठवीत. इंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी, सवेची येती निशाचरी देवसैन्य मारावया. ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी, सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी. कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर, तुवा जावोनी वेगवक्त्र शुक्राचार्या धरोनी आणि. स्वामींचे वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी, होता शुक्र तपध्यानी मुखी धरिला नंदीने. नंदीनेत शिवापासी आकांत वर्तला दैत्यांसी, ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधू चियापरी. ऐसा कित्येक दिवसांवरी होता शुक्र शिवाचे उदरी, निघून गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव, नाव पावला भार्गव पुन्हा संजीवनी जपेतो. इंद्रमनी विचारी पुरोहितासी पाचारी, कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्य जनांसी. त्यासी विघ्न करावे एक, तू पुरोहित विवेकयुक्त बुद्धी विचारी अनेक. बृहस्पती गुरुराया पाहे पा दैत्यांचे दैव कैसे, शुक्रा सारिखा गुरु विशेषे देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धासी. तैसा तू नव्हेस आम्हासी, आम्हा ते का उपेक्षिसी. देवगुरु तू म्हणविसी बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सकळ देवांसी जरी आम्हा कृपा करिसी, शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नभे जाणा. ऐसे नाना परी देखो इंद्र अमरनायक, पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. श्री गुरु म्हणे इंद्रासी, यासी ऐक तू उपायासी. षटकर्णी करावे मंत्रासी, सामर्थ्य राहील शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी, विद्यार्थी करूनी त्वरेसी. मंत्र शिकेल भरवसी, विद्यार्थी रूपे करूनिया. आपुला पुत्र खच असे, त्या ते पाठवू विद्याभ्यासे. मंत्र शिकेल आहे कैसी, संजीवनी अवधारा. कचाते आणूनी बुद्धियुक्ती, सांगतसे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती, विद्यार्थी रूप धरोनी. आमुची निंदा तेथे करी, मनोभावे सेवा करी. संजीवनी कवणे परी, मंत्र शिके पुत्रराया. इंद्रादिक देवतांचा निरोप घेऊनी पितयाचा, शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोनी. नमन केले साष्टांगी, उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसतसे वेगी, कवण कोठून आलासी. बोले आपण द्विजकुमार, तुझी कीर्ती ऐकली थोर. विद्याभ्यासीन मनोहर, म्हणून आलो सेवेसी.
सेवक होईन तुमचे चरणी, आलो इच्छेसी धरुनी, तू भक्तवत्सल शिरोमणी, अनाथांचा प्रतिपालक. ऐसे बोलोनी कचवचन, विनवी तसे कर जोडून, शुक्रकन्या जवळी येऊन, पितया लागी विनवित. पितयासी म्हणे देवयानी, विप्रभला दिसे नयनी, याते तुम्ही शिष्य करूनी, विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण, जैसा दिसे की मदन, देवयानी करी चिंतन, ऐसा पती भावा म्हणे. ऐसी वासना धरूनी, पितया ते विनवूनी, शिष्य केला कच सगुणी, शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा विद्याभ्यास करीत, दैत्यकुळी म्हणती निश्चित, देवगणी आले सत्य, कपट वेशे करूनी, शिकून या विद्येसी, जाऊन चकवीर देवांसी, कुळे होईल आम्हासी, तेणे मनी चिंतावले. काळ क्रमिता एके दिवसी, कच पाठविला समिधांसी, दैत्य जाती सहाय्येसी, तया कचाचे अवधारा. राणी जाऊनी समागमेसी, दैत्य मारिले कचासी, समिधा घेवोनी घरासी, दैत्य आपण येते झाले. शुक्राचार्यांची कन्या, पितयासी परममान्या, पितयासी विनवी धन्या, कच कैसा नाही आला. कच आलिया वाचुनी, भोजन न करी देवयानी, ऐसे ऐकता निर्वाणी, शुक्राचार्य चिंतावला. ज्ञानी पाहे मानसी, मृत्यू झाला असे तयासी, मंत्र जपूनी संजीवनीसी, त्वरित घरी आणिला. आणिक होता बहुत दिवस, दैत्य करीती अतिद्वेष, गेला होता वनास, पुनर्वितयासी वधियेले. मागुती वाचेल म्हणूनी, चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकुनी, आले घरा पुनरपी. दिवस गेला अस्तमानी, पुसतसे देवयानी, कच न दिसे म्हणूनी, पितया ते विनवीत. कच माझा प्राणसखा, नाणशी जरी खाईन विखा, दावी मत तयाचे मुखा, म्हणून प्रलाप करीतसे. कन्येवरी ममत्व बहुत, तेने शुक्र ज्ञाने पहात, छिन्न भिन्न केले म्हणत, मंत्र जपला संजीवनी. धन्य मंत्राचे सामर्थ्य, कच आला घरा त्वरित, देवयानी संतोषत, पितयाने आलिंगिले. दैत्यमनी विचार करीती, काय केल्या न मरे म्हणती, गुरुकन्येसी याची प्रीती, म्हणून गुरु वाचवितो. आता उपाय करू यासी, उदयिक येईल एकादशी, मारून मिळवू पानेसी, गुरुमुखी पाजावे. ऐशी निकुती करोनी, आली एकादशी दिनी, कचाते बाहेर नेवोनी, मारते जाहले दैत्य शिष्य. प्राशन करीती गुरुसी, मिळवून या मध्यरसी, स्निग्ध मिळवून या बहुवसी, शुक्र गुरुसी देत झाले. मागुती पुसे देवयानी, पितया ते विनवूनी, कचासी आणि म्हणूनी, हृदन करी आक्रोशे. शुक्र पहातसे ज्ञानी, न दिसे कच त्रिभुवनी, खेद करी तसे मनी, कन्या लोभे करोनिया. विचार करिता सर्वा ठाई, दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शुक्रासी पाही, कैसे करावे म्हणूनी. कन्येसी म्हणे शुक्र देखा, कच न ये आता ऐका, माझे उदरी असे निका, कैसा काढू तयासी. यासी काढिता आपणासी, मृत्यू होईल परियेसी, काय अभिलाष असे त्यासी, म्हणून कन्येसी पुसतसे. पितया विनवी देवयानी, अभिलाष होता माझे मनी, भार्या त्याची होऊनी, दोघे राहू तुझपासी. हाची भावा माझा पती, ऐसे संकल्पिले क्षिप्ती, न उठे जरी पुढती, तरी प्राण त्यागीन. संदेह पडला शुक्रासी, बोधिता झाला कन्येसी, त्यासी उठविता आपणासी, मृत्यू होईल अवधारी. कन्या म्हणे पितयासी, सकळा तू वाचविसी, आपुला प्राण जाईल म्हणसी, हे आश्चर्य वाटतसे. शुक्र म्हणे देवयानी, मंत्र असे संजीवनी, मज वाचवून नेणे कोणी, माते कोण उठविल. मंत्र सांगू नये कवणा, षटकर्णी होता जाईल गुणा, कशा करिता माझा प्राण, जाईल देखा अवधारी. न एके कन्या देवयानी, पित्याचे चरण धरोनी, विनवी तसे कर जोडोनी, मंत्र आपणा ते शिकवावा. कचासी तू सजीव करी, तुझ येईल मृत्यू जरी, मी मंत्र जपोन निर्धारी,
सजीव करीन तुझला की. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगून ये स्त्रियांसी. दोष असता परियेसी वेदशास्त्र संमत असे. स्त्रियांसी मंत्रपतिभक्ती जपू नये मंत्रयुक्ती. सांगता दोष आम्हा घडती मंत्र सामर्थ्य जाईल. पितयासी म्हणे देवयानी सुखे असावा मंत्र जपोनी. प्राण जातो म्हणोनी मूर्छागत पडली ते. शुक्राची कन्येवरी प्रीती उठुवो नितिसी आलंगिती. मंत्र दिशी सांगती संजीवनी अवधारा. आपुल्या पोटी कच होता तोही होय ऐकता. मंत्र जाहला षटकर्णता मग जपला कचा निमित्त. शुक्राचे पोटातुनी कच निघाला फोडुनी. मंत्र जपेती देवयानी पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता. संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणून. शुक्राचार्या ते नमुनी कच विनदी कर जोडूनी. माते दैत्य मारिती म्हणून निरोप द्यावा मज लागी. स्वामीचे विद्या शकलो तुझे कृपेने पूर्ण झालो. देव कार्यार्थ संतोषलो म्हणून चरणी लागला. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिधला त्या लागोनी. पदरधरी देवयानी पतिभावे म्हणून या. तू ते मारिले 3 वेळी मी वाचविले त्या काळी. विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य वरावे मज लागी. कच म्हणे ऐक बाळे गुरुकन्या भगिनी बोले. तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी. वारिता दोष आपणासी दूषण ठेवीतील सर्व ऋषी. भगिनी तू आमुची होसी कैसे वरू म्हणे तो. देवयानी कोपोनी शाप दिधला ते क्षणी. वृथा विद्या होईल मानी समस्त विसरे तात्काळी. माझे अंतःकरणीची आशा वृथा केली निराशा. विद्या न येत जलवलेशा म्हणून शाप दिधला. कच म्हणे तियेसी वाया शापिले आम्हासी. पुरुषवरील तुझसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणून पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊनी कच गेला निहोनी. संतोष झाला इंद्र भुवनी दैत्य जीवन नभेची. शुक्राचा संजीवनी मंत्र कामा न ये झाला अपात्र. स्त्रियांशी न सांगावा मंत्र म्हणून श्री गुरु निरूपिती. स्त्रियांलागी पतिसेवा याची कारणे मंत्र न द्यावा. व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपाने. सावित्री विनवी गुरुसी व्रत आचरले बहुवसी. तुझे वाक्य आम्हासी व्रत एखादे निरोपावे. तुझवरी माझा विश्वास तुझ वाचो नेणू आणि कास. व्रत तुची आम्हास व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राहे तुझे चरणी ऐसा निरोप द्यावा मुनी. म्हणून चरणी लागली कृपा करी म्हणून या. श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन तुझ व्रत ऐसी. स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पती. दंपत्य विनवी श्री गुरुसी तुझे वाक्य कारण आम्हासी. जैसा तू निरोप देसी तेने रीती रहाटू. जो गुरुवाक्य न करी तो पडे रौरव घोरी. तुझे वाक्य आम्हा श्री म्हणून चरणी लागली. भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता जाहला अतिप्रीत. विस्तारोनी समर्थ व्रत दिशी सांगतसे. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु म्हणती कौतका. ऐकता ती दंपती निका अतिप्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयांसी सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सूतासी व्रत बरवे निरोपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुष बरा व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित सकाळाभीष्टे पाविजे. संसार सागरात विषयातुर आचरत. तेही पूजिता पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसार रत विषयातुर आसक्त. जे पूजिते पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय. तेने पाविजे पैल पार ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गा अपवर्गा अधिकार त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे एक सोमवार व्रत नायक. ईश्वरार्चन करा विवेक सकाळाभीष्टे पाविजे. भक्त भोजन उपवासी
जितेंद्रिय करा विशेषी वैदिक तांत्रिक पूजेसे विधिपूर्वक सकळिक गृहस्थ अथवा ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी भर्तृविण विधवा नारी व्रत करावे अवधारा याचील पूर्वील आख्यान सांगेन ऐका अधिगहन ऐकता करी पावन सकळासही बरी येसा स्कंद पुराणीची कथा सर्वसाध्यंत ऐका पूर्वयोगी आर्या व्रतका राजा एक अवधारा चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा राजा परियेसी धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्माते शिक्षा करी अखिल पुण्ये त्याने केली सकल संपत्ती वाढविली समस्त पृथ्वी जिंकिली पराक्रमे करूर्या सहपत्नी धर्म करीती पुत्रकाम्ये शिवाप्रती ऐसा किती काळक्रमिती कन्या झाली तयाते अतिसुंदर सुलक्षण पार्वती रूपा समान तेज फाके सूर्यकिरण अतिलावण्य न वर्णवे वर्तावया जातकासी बोलाविले ज्योतिषी द्विज मिळाले अपारेसी वर्तविती जातक म्हणती कन्या सुलक्षण नामे सीमंतिनी जाण उमे सारखे मांगल्यपण किंवा दमयंती स्वरूप होय भागीरथी ऐसी रूपासी लक्ष्मी सारिखी गुणराशी ज्ञाने देव मता सरसी जानकी समान पतिव्रता सूर्या सारिखी होईल कांती चंद्रा समान मनशांती 10 सहस्र वर्षे ख्याती पती सह राज्य करील जातक वर्तवले तिसी राव पावला अतिहर्षी अखिल दाने विप्रांसी देता जाहला अवधारा असता राव सभेसी द्विज एक परियेसी भय न धरिता वाक्यासी बोलत असे अवधारा ऐकरा या माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन चवदावे वर्षी विधवापण होईल येसी जाणपा ऐसे वाक्य परिसोनी राव पडिला मूर्छा येवोनी चिंता वर्तली बहुमनी विप्रवाक्य परिसता ऐसे सांगोनी ब्राह्मण गेला निघोनी तत्क्षण सर्व दुःखाते पावून तळमळीत ते धवा ऐसे बाल प्रण क्रमिता सप्तवर्षे जाती तत्वता चिंतित होती माता पिता वऱ्हाड केवी करावे चवदावे वर्षे विधवापण म्हणून बोलिला ब्राह्मण तेने व्याकुळ अंतःकरण राजा राजपत्नीचे कन्या खेळे राजांगणी सवे सखया ते घेवोनी बोलता ऐकले विप्रवचने चवदावे वर्षी विधवत्व ऐसे ऐकोनी भुचन कन्या करी तसे चिंतन वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मस्त्री देखा याज्ञवल्क्याची या पत्नी मैत्रेयी म्हणून घरी आली देखोने चरणधरीत ते धवा भावे साष्टांग नमुनी कर संपुट जोडोनी विनवी करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणतसे सौभाग्य स्थिर होय जेणे उपाय सांगे मज कारणे चंचळ असे अंतःकरणे म्हणून चरणी लागली कन्या विनवीत येसी ऐसे व्रत सांग आम्हासी आम्हा जननी तुची होसी व्रत सांग म्हणतसे ऐकोनी कन्येच्या वचना बोले मैत्रेयी जाणा शरणरी घावी उमा रमणा अहेव पण स्थिर होय सोमवार परियेसी व्रत आचरी नेमेसी पूजा करावी शिवासी उपवास करुनी अवधारा बरवेस स्नात होवोनी पीतांबर नेसोनी मन स्थिर करोनी पूजा करावी गौरीहरा अभिषेके पापक्षय मीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य सौख्य पाविजे सौगंध होय धूपाने कांती पाविजे दीपदाने भोग नैवेद्यार्पणे तांबूलदाने लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरितो अष्टैश्वर्यै नांदत ईश्वर जप केलिया होमे सर्व कोश पूर्ण समृद्धी हो तसे जाण करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती ऐसे सोमवार व्रत कन्ये करी हो निश्चित भव आलिया दुरित परिहरती महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती तत्वता ऐकोनी सीमंतिनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा सोमवारचे व्रत आचरे सीमंतिनी त्वरित पिता देखोन निश्चित विवाह योग्य म्हणूनी राजा विचारी मानसी वऱ्हाड करावे कन्येशी जैसे प्राक्तन असेल तिसी
तैसे घडो म्हणतसे. विचारो निमंत्रियांसी पाठविता झाला राष्ट्रांसी. दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारको. चंद्रांगद वर बरवा जैसा तेज चंद्रप्रभा. बोलाविले विवाह शोभा कन्या दिधली संतोषे. राजे भूमांडलिक देखा समस्त आले वरहाडिका. वरहाड झाले अतिकौतुका महोत्साह नानापरी. नाना द्रव्यालंकार वरहाडिका देई नृपवर. अखिल दाने देकार विप्रालागी देता झाला. पाठवणी केली सकळिका जामात ठेविला कौतुका. कन्या स्नेह अनेका म्हणून राहविले राजपुत्रा. राजपुत्र श्वशुरगृही स्त्रिया अतिप्रीती अतिस्नेही. काळक्रमिता एके समयी जलक्रीडेसी निघाला. कालिंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियेसी. सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे. राजपुत्र निघे नदीत सभे निघाले लोक बहुत. विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा. पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. आकांत झाला सकळिका काढा काढा म्हणताती. सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ. उदकी पाहताती तये वेळ न दिसे कोठे बुडाला. उभय तटी सैन्यातून धावत गेले राजसदना. व्यवस्था सांगती संपूर्ण जामात तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होतोय पोहत. अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला. ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छा येऊन तत्क्षणी. कन्या ऐकताच श्रवणी त्यजू पाहे प्राणाते. राजा कन्येसी संबोखित आपण गेला धावत. राजस्त्रिया शोक करीत कन्या दुःखे अतिबहू. सीमंतिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका. शरण रिघालिया देखा मरण कैसे न आले मज. मृत्यू 14 वर्षी जाण म्हणून धरिले तुमचे चरण. वृथा गेले व्रताचरण सोमवार शिवाचे. तव देणे आढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वनिळा. अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षिसी. स्मरण करी श्री गुरुसी याज्ञवल्क्य पत्नीसी. सांगितले व्रत आम्हासे सौभाग्य स्थिर म्हणून या. तिची या वाक्ये करूनी पूजा धरली शिवभवानी. वृथा झाली माझे मनी शीघ्र विनवी शिवासी. ऐसे दुःखे प्रलापत सीमंतिनी जाय रडत. गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी. पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी. कन्येते आलिंगोनी दुःख करी अत्यंत. सकळ मंत्री पुरोहित सर्व सैन्य दुःख करीत. बोलाविले नावे करी त्वरित पहा म्हणती गंगेत. गंगा सकळ शोधिती न दिसे कुमार कवणे गती. शोक करीतसे सीमंती राजा संबोखीत येसी. राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख. सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना कारणे. ऐकोन या इंद्रसेन दुःख करी अतिगहन. भार्ये सहित धावोन आला तया मृत्यूस्थळा. दोघे राव मिळून शोक करीती दारुण. हा हा कुमारा म्हणून ऊर शिर पिटताती. हा हा पुत्रा ताता म्हणत राजा गडबडा असे लोळत. मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती. कोठे गेला राजसुत म्हणून सीमंतिनी रडत. खिन्न झाले समस्त माता पितर श्वशुरादी. कोणे स्थानी पती गेले म्हणून सीमंतिनी डोळे. ललाट हस्ते पिटिले पार नाही शोकासी. सीमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्यजी न पती सरसी. वाचून या संसारासे वैधव्य कोण भोगील. पुसे सकळ द्विजासी करावे की सहगमनासी. विप्रसांगती रायासी प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत दहन करावे कन्ये सहित. न दिसे बुडाला गंगेत केवी सहगमन होईल. आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तववरी राखणे. ऐकोनिया द्विजवचने राजा कन्ये विलवितसे. ऐसे व्याकुळ दुःखे करीती मंत्री पुरोहित म्हणती. जे असे होणार गती ब्रह्मादिका चुकेना. होणार जहाली देव करणी काय कराल दुःख करोनी.
ऐसे मंत्री संबोखुनी राया ते चला म्हणती. निघाले राजे उभयता मंदिरा पावले दुःख करिता. इंद्रसेन अतिदुःखिता न विसरे कधी पुत्रशोक. राज्य व्यापार सोडूनी दुःख करी पुत्रचिंतनी. गोत्रजी राज्य हिरोनी कपटे घेतले तयाचेच. सहभार्या रायासी ठेविते झाले कारागृहासी. पुत्रशोके बहुत्यासी राज्यभोग चाड नाही. चित्रवर्मा राव देखा कन्या ठेविली ममत्विका. प्राणत्यजू पाहे निका लोकनिंदितील म्हणोनी. राव म्हणे कन्येसी पुत्र नाही आमुचे वंशी. कन्या एक तू आम्हासी पुत्रा परी रहाटावे. लोक निंदितील आम्हासी वैधव्य आले परियेसी. वर्ष एक क्रमिलियासी पुढे आचार करीवो बाळे. पित्याचे वचन ऐकोनी करी तसे बहुचिंतनी. म्हणे देवा शूलपाणी केवी माते गांजिले. ऐसे विचारोनी मानसी व्रत आचरी तत्परेसी. सोमवार उपवासासी ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नागलोकाची या नारी आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहतसे. देखोनिया नागकन्या काढिती संतोषे करोनिया. अमृता शिंपिती आणूनिया सावध केला तया ते. कन्या मिळवून त्यासी घेवोनी जाती तक्षकापासी. विचित्र नगर परियेसी राजपुत्र पहातसे. पाहे पाताळ नगर रचना जैसी शोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्ना विद्युल्ल ते परी. इंद्रनीळ वैडूर्येसी माणिके मुक्ता फळांची. महारम्यपुरी जैसी सूर्यकांती मिरवत. चंद्रकांती सरसी भूमी महाद्वारे कपाट हेमी. अनेक रत्ने नाही उपमी ऐशा मंदिरा प्रवेशला. पुढे देखील सभा थोर समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसताती. सभेमध्ये अतिशोभित मध्ये बैसला पन्नगनाथ. जैशी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसला. अनेक शतफणा दिसती जैसी वीज लखलखती. पीतांबरे सज्योती रत्नकुंडल मंडित. अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरविती सहस्र एका. सहस्रफणी मिरवे तक्षका ऐसा सभे बैसला असे. रूप यौवन नागकन्या नाना परी भरणे लेवोनिया. अनेक सहस्र येवोनिया सेवा करीती तक्षकाची. ऐशा सभास्थानी देख राव बैसला तक्षक. देखोनिया राजकुमारक नमन करी साष्टांगी. तक्षक पुसे नागकन्यासी कैचा कुमार आणिलासी. सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणे तया. नागकन्या म्हणती त्यासी नेणो नाम याचे वंशी. वाहात आला यमुनेसी आलो घेऊन तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमारासी नाम कवण कवणे वंशी. काय कारणे आलासी कवण देशी वास तुझा. सांगे राजकुमार देख आम्ही भूमंडळ नायका. नैषधराजपती ऐका नळ नामे पुण्यश्लोक. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमुचा त्यापासून. चंद्रांगद नामे आपण गेलो होतो श्वश्रगृहा. जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी. विधिवशे आम्हासे बुडालो नदी अवधारा. वाहात आलो नदीत नागकन्या मत देखत. घेऊन आल्या तुम्हा प्रत पूर्व भागे करुनी. पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणांसी. धन्य माझे जीवितवासे कृतार्थ झालो म्हणतसे. करुणा वचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी. नको भिऊ म्हणोनी धैर्यतया दिधले. शेष म्हणे रे बाळा तू आहेसी मन निर्मळा. तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्षे जाहला निर्भर. सांगतसे विस्तार आपुला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव. वामांगी उमा अपूर्व त्या लागी पूजू निरंतर. ज्यापासून जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा. तो सदाशिव आम्हा निजदैवत निर्धारे. सत्तयाच्या सत्वगुणेसी
विष्णू उपजला परियेसी प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो त्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण उपजले असती या कारण प्रलय करता या नाव धाता विधाता आपण उत्पत्ती स्थिती लय कारण तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजितसो पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायू आकाशी तैसा पूजितसो शिवासी म्हणे राजकुमार देखा सर्वाभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजितसो ज्याची कथा वेद जाहाले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्री असे चंद्रमोळे तैसा शंकर पूजितसो ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमारा आलिंगोन तुष्टलो तुष्टलो म्हणतसे तक्षक बोले तये वेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा रहावे पाताळी आनंदे भाग्य भोगीत माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईल तुझ कारण पावोनिया समाधान सुखे येथे राहावे पाताळ लोकीची रचना तुवा पहावी अनुपमा कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात अमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात नाही मरण तव येथे रोग पीडादी समजते नेणती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे सुखे राहावे येथे स्वस्थ तक्षक कुमारक सांगत राजपुत्र असे विनवीत करुणावचने करुणी राजपुत्र विनवी तक्षकासी मी एकलाची पितयाचे कुशी भार्या 14 वर्षी शिवपूजनी रतसदा नूतन जाहले माझे पाणीग्रहण गुंतले तेथे अंतःकरण पाहीन माता पिता चरण तेणे सर्वस्व पावलो आपण बुडालो नदीत माता पिता दुःख करीत पत्नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तकी देखिले तव चरण आपण तेणे झालो धन्य धन्य रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता तक्षक झाला संतोषित नाना रत्ने त्यासी देत अमृत पाजिले बहुत आणिक दिथिले स्त्रियेसी कल्पवृक्ष फळे देती अपूर्व वस्ते आभरणे त्यासी जे अपूर्व असे क्षिती अमूल्य वस्तू देता जाहला इतुके देवोनी कुमारकासी तक्षक बोले परियेसी जे जे काळी आम्हा स्मरसी तव कार्य सिद्धी पावेल आणिक संतोषो निचित्ती वस्त्रे वाहने मागुती तुरंग दिधले मनोगती सवे दे कुमार आपुला चंद्रांगद कुमारासी इतके दिधले आनंदेसी निरोप दिधला परियेसी वाहन तुरंग मनोहर तक्षका नमोनी त्वरित वारूवरी आरूढ राजसुत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे जाणा जिये स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटाकी उभा असे सोमवार त्या दिवशी सीमंतिली आली स्नानासी सवे होत्या सखीसे वेसी नदी तीरी उभी असे सीमंतिनी म्हणे सखयासी आश्चर्य वाटे मानसी उदकातुनी निघाला परियेसी सवे असे नागपुत्र राक्षस होई की वेश धरू रूप धरिले असे नरू दिसतसे मनोहरू तुरुंगारूढ जाहला असे कैसे पाहता हो रूपयासी जेवी सूर्य प्रकाशी दिव्यमालांबरे कैसे सुगंधासे परिमळा 10 योजन पर्यंत सुवास येतसे अमित पूर्वी देखिला असे रूपवंत भासे त्यासी पाहिला स्थिर स्थिर भयभीता त्याची या पाहती स्वरूपता आपुलापती सादृश्य म्हणता रूप आठवी तये वेळी राजपुत्र पाहे तियेसी म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी गळसरी न दिसे कंठासी हार नसे मुक्ताफळ अवलौकितसे अंगखूण न दिसे हळदी करी कंकण चित्ती व्याकुळ रूपहीन सदृश दिसे प्राणेश्वरी मनी विचारी मागुता रूप तिचे आठविता तुरुंगावरून उतरता
नदी तीरी बैसला असे. बोलावोनी येसी पुसतसे अति प्रेमेसी. तुझा जन्म कवणे वंशी पुरुष तुझा कोण सांगे. का कोमाईलीस बाळपणी दिससी श्लोके म्लान लक्षणी. सांगावे मज विस्तारोनी अतिस्नेहे पुसतसे. ऐकोनी सीमंतिनी देखा आपण न बोले लज्जे ऐका. सखयांसी म्हणे बालिका वृत्तांत सांगा समस्तो. सखया सांगती तयासी हे सीमंतिनी नाम परियसी. चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या. तिचा पती अतिसुंदर चंद्रांगद असे नामे थोर. जळ क्रीडा करिता फार येथे बुडाला नदीत. तेने शोक करिता इसी वैधव्य आले परियेसी. दुःख करीत 3 वर्षी लावण्य इचे हरपले. सोमवार व्रत करीत उपवास पूजादी आचरत. आज स्नानानिमित्त आली असे नदीसी. इच्या श्वशुराची स्थिती देखा पुत्र शोके विकळ ऐका. राज्य घेतले दायादिका कारागृही घातले. या कारणे सीमंतिनी नित्यपूजी शूलपाणी. सोमवारी उपोषणी म्हणून करी परियेसा. इतके सख्या सांगती मग आपण बोले सीमंती. किमर्थ पुसदा आम्हा प्रती आपण कोण कंदर्परूपी. गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध गंधर्व. नररूप दिसता मानव आमुते पुसता कवणकार्या. स्नेह भावे करोनी पुसता तुम्ही अतिगहनी. पूर्वी देखिले होते नयनी न कळे खूण म्हणतसे. आप्त भाव माझ्या मनी स्वजन तसे दिसता नयनी. नाम सांगा म्हणोनी आठवी रूपपतीचे. आठवोनी पतीचे रूप करू लागली अतिप्रलाप. धरणी पडली हृदय बाष्प महादुःख करीतसे. तियेचे दुःख देखोनी नयनी कुमार विलोकी तटस्थपणे. मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीतसे. दुःख करोनी या देखा प्रक्षाळिले आपुल्या मुखा. उगी राहे म्हणे ऐका आमुचे नाम सिद्ध असे. सीमंतिनी करिता शोक अपार जवळी आला राजकुमार. हाती धरिला सत्वर संबोखीतसे प्रेम भावे. एकांती सांगे तियेसी म्हणे तुझ्या भ्रतारासी. देखिले आम्ही दृष्टीसी सुखी आता असावे. तव व्रतपुण्ये करोनी पतिशीघ्र पाहसी नयनी. चिंता करू नको म्हणोनी तृतीय दिनी भेटेल. तव पती माझा प्राणसखा प्राण तोची ऐका. संदेह न करीवो बाळिका आण शिवचरणाची. ऐसे एकांती सांगून प्रगट न करी म्हणून दुःख आठविले ऐकून. सीमंतिनी बाळिकेसी सुटल्या धारालोचनी प्रेमे रडे स्फुंदोनी. विचार करी सीमंतिनी हाची होय मम पती. पती सारिखे मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ. ध्वनी बोलता ज्याची मंजुळ अति गंभीर बोलतसे. मृदुवाणी पती सरसी कैसाची बोले तो हर्षी. धरिता माझी या करासी अति मृदू लागले. माझे पतीचे लक्षण मी जाणे सर्व गुण. हाची होय माझा प्राण समस्त चिन्हे असती. यास देखोनी नयनी धारा सुटल्या प्रेमे जीवनी. नवलपरी विचारूनी मागुती अनुमान करीत. दैवहीन असे आपण कैचा पती येईल म्हणून. बुडाला नदीत जाऊन मागुती कैसी भ्रांती म्हणे. मेला पती मागुती येता ऐशीन ऐकली कानी कथा. स्वप्न देखिले क्री भ्रांता काय कळते माझे मना. धूर्त होय वेशधारी राक्षस यक्ष किंवा किन्नरी. प्रगटे कपटे नदी तीरी म्हणून कल्पना करीतसे. किंवा माते पावला शिवव्रते की झाडीला गिरिजानाथे. संकट जाणून आमुच्या येथे मैत्रेयी कारणे धाडीला. ज्यास प्रसन्न शंकर त्यास कैचा दुःख विकार. चिंतिले पाहिजे निर्धारे तैसे चिंती सीमंतिनी. ऐसे होता राजकुमार आरूढला वारूवर. निरोप वागे प्रीतिकर सीमंतिनी नरासी. निघाला अश्व मनोवेगे पातला नगरा अतिशीघ्रे. वासुकी पुत्र होता संगे तया पाठवी नगरात. त्वा जावोरी वैर्यांसी इष्टती सांगा वादी यासी. न ऐकता तव बोलासी
संहारी न बोलावे. ऐसे वचन ऐकोनी त्वरित पावला राजभुवनी. उभा राहुनी कठोर वचनी बोलतसे नगराधिपतीसी. चला शीघ्र कुटुंबेसी चंद्रांगदाचे भेटीसी. तक्षकाचे दर्शनासी गेला होता पाताळी. कालिंदी ये नदीत बुडाला हे ऐकून या मात. तुम्ही केला स्वामी घात राज्य घेतले इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाड असे जरी प्राणासी. शरण जावे तयासे इंद्रसेना स्थापोनी. तक्षका सारिखा मैत्र जोडिला दिधले नव नाग सहस्र बळा. शीघ्र लागा चरण कमळा चंद्रांगदाचे जाऊनी. न ऐकाल माची या वचना तरी आताची घेतो प्राणा. तक्षके पाठविले आपणा पारिपत्या कारणे हो. ऐसे वचन ऐकोनी शत्रुभया मनी. हीन बुद्धी केली जाणोनी आता शरण रेखावे. जरी करू बलात्कार तक्षक करील संहार. लोकात होईल निंदा फार प्राण जाईल आपुला. ऐसे विचारोनी मानसी बाहेर आणि ती इंद्रसेनासी. नाना वस्त्रे आभरणेसी सिंहासनी बैसविला. सकळ विनविती त्यासी अपराध घडला आम्हासी. प्राण राखावे गेसी म्हणून चरणी लागले. राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे त्यासी. तुमचा पुत्र आला परी येसी. वासुकी भेटी गेला होता ऐकोनी राव संतोषी त्यासी. आठवोनी अधिक दुःखासी मूर्छा येवोनी धरणीसी. पत्नी सहित पडियेला नागकुमारे उठविले त्यासी. दुःख कासया करावे हर्षी येईल पुत्र भेटीसी. त्वरे करोनी आताची मग राव अतिहर्षी. बोलावीत मंत्रियांसी नगर शृंगारावयासी. निरोप दिधला तयी वेळी. ऐसा निरोप देऊन भेटी निघाला आपण. सकळ दायात स्वजन राणी वसा आदी करूनी. मंत्री पुरोहिता सहित निघाले लोक समस्त. कौतुक पाहो म्हणत मेला पुत्र कैसा आला. आनंद झाला सकळिका रावमानी महाहरिखा. पाही न म्हणे पुत्रमुखा अति आवडीने अवधारा. सवे वाजंत्र्यांचे गजर नगर लोका संतोष थोर. करिताती जय जयकार अति उल्हास करिताती. ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली रायासी. चंद्रांगद पितयासी नमस्कारी साष्टांगे. अतिप्रेमे पुत्रासी आलिंगी राव त्वरेसी. सद्गदित कंठेसी नेत्री सुटल्या अश्रुधारा. पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण. श्रमलो होतो तुझ विण म्हणून सांगे दुःख आपुले. माते ते आलिंगोन दुःख करी तो अतिगहन. विनवीत तिये संबोखोन मज निमित्त कष्टलीसी. पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊन आपुले सुखार्थू. तुम्हा दुखविले की बहुतू नेदीच सुख तुम्हा ते. आपण जावोनी पाताळी राहिलो सुखे शेषाजवळी. तुम्ही कष्टलीत बहुत काळी मज निमित्त अहोरात्र. काष्ठासरी अंतःकरण माझे असे की सत्य जाण. माता जीव जैसे मेण पुत्रा निमित्त कष्ट बहुत. माता पितयांचे दुःख जो नेणे तोची शतमूर्ख. उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे. माते वीण देव देखा पुत्रासी नाही विशेखा. कवण उत्तीर्ण नव्हे ऐका माता केवळ मृडानी. दुःख देत जननीसी तो जाय यमपुरासी. पुत्र नव्हे त्याचे वंशी सप्तजन्मी दरिद्री. ऐसे मातेसी विनबुनी भेट असे तो भाऊ बहिणी. इष्ट सोयरे अखिल जनी प्रधाना समवेत नागरिका. इतुकिया अवसरी प्रवेश केला नगरा भीतरी. समारंभ केला अतिथोरी पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्रासी गौरविले सन्मानेसी. वस्त्रे भूषणे रत्नेसी इंद्रसेने अतिप्रीती. चंद्रांगद सांगे पितयासी तक्षक उपकार विस्तारेसी. प्राण वाचविला आम्हासी द्रव्य दिधले अपार. वस्त्रे सुंदर आभरणे दिधली होती तक्षकाने. पिता देखोनी संतोषाने म्हणे धन्य तक्षक. निरोप दिधला नागपुत्रासी बोळविले तयासी.
भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म्याचे नगरात राव म्हणे तये वेळी सून आमुची दैवे आगळी तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा तिने आराधिला शंकर तेने कंकण चुडे स्थिर तेने वाचला माझा कुमर सौभाग्यवती सून माझी म्हणून पाठविले वेगेसी लिहोन या वर्तमानासी चित्रवर्मरायासी इंद्रसेन रायाने हेर निघाले सत्वरी चित्रवर्म्याच ये नगरी व्यवस्था सांगितली कुसरी चंद्रांगद शुभवार्ता संतोषे राजा ऐकोनी देखा करिता झाला महासुखा दाने दिधली अपार ऐका रत्ने भूषणे हे रांसी इंद्रसेन राजा सत्वर पुनरपि करावया वऱ्हाड थोर चंद्रांगद बडिवार सेना घेवून निघाला महोत्साह झाला थोर वऱ्हाड केले धुरंधर चंद्रांगद प्रीतिकर सीमंतिनीसी भेटला पाताळीची अमूल्य वस्तू प्राणेश्वरीसी अर्पितू पाजिता झाला अमृतू महानंद प्रवर्तला कल्पवृक्ष फळ देखा देवो नितोषविला नायका अमूल्य वस्त्राभरणी देखा दश योजने तेज फाके ऐसा उत्साह विवाह केला आपुले पुरीसी निघाला सीमंतिनीचे वैभवाला जोडा नसे त्रिभुवनी मग जावोनी नगरासी राज्यी स्थापिला पुत्रासी 10 सहस्र पूर्ण वर्षी राज्य केले चंद्रांगदे सीमंतिनी करी व्रतासी उपवास सोमवारासी पूजिले गौरी हरासी म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगे श्री गुरुनाथ ऐक सुवासिनी म्हणत अतिप्रीती निरूपिले ऐसे करी वो आता व्रत सुडे कंकणे अखंडित कन्या पुत्र होती बहुत आमुचे वाक्य अवधारी दाम्पत्य विनवी श्री गुरुसी तुमची चरण सेवा आम्हासी पुरविती मनोरथासी आम्हा व्रत कायसे आमचा तू प्राणनायक तुझ वाचवून नेणू आणिक तव स्मरण मात्रे असे निक म्हणून चरणी लागली श्री गुरुमणती तयासी आमुचे निरूपे करा ऐसी व्रत आचरा सोमवारासी तेची सेवा आम्हा पावे निरोप घेऊन श्री गुरुचा नेम धरिला सोमवारचा भेटी लागी तयाच्या माता पिता पावली ऐकोनिया कन्या पुत्र वार्ता संतोषली त्याची माता द्रव्य वेचिरे अपरिमिता समाराधना ब्राह्मणांसी पूजा करीती श्री गुरुसी आनंद अति मानसी समारंभ दिवानिशी बहुत करीती भक्तीने ऐशा परिवंदोनी श्री गुरूंचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चहुराष्ट्री पुढे त्या दंपतीसी 5 पुत्र शतायुषी झाले आशीर्वादेसी श्री गुरुरायांच्या प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तीसी ऐसे शिष्य परियेसी श्री गुरुचे महात्म्य ऐसे श्री गुरुचरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारक अतिप्रीती ऐकतसे अवधारा गंगाधराचा कुमर सरस्वती विनवी गुरु किंकर स्वामी माझा पारंपार श्री नृसिंह सरस्वती ऐसा वरद मूर्ती देखा सकळ जन तुम्ही ऐका प्रसन्न होईल तात्कालिका न धरावा संदेह मानसी साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी मनगटीचे कंकणासी आरसा कासया पाहिजे प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण कासया परियेसी ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरुयतीची ऐका हो जनसमस्त सांगतो मी उत्तम होत ऐसे करिता श्री सेवा श्री गुरुनाथ त्वरित होय मनकामना अमृताची आरवटी घातली असे गोमटी पान करा हो तुम्ही घोटी धणीवरी सकळिक श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय पतित पावनु नाम ज्याचे कामधेनु तो चिंतले पुरवीत इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यानविख्यात 35 अध्यायात कथासार सांगितली इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे
सीमन्तिन्याख्यानं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः। श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्रीशुभं भवतु शुभमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु। श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।